एक देश स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक मोठा प्रश्न भारतासमोर उभा होता. या विशाल आणि विविधतेने भरलेल्या देशाला असा कायदा कोणता असेल जो प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेची हमी देईल. या ऐतिहासिक प्रवासात एका महान विचारवंताची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. ते होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेले भीमराव आंबेडकर पुढे एक महान कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि विचारवंत म्हणून ओळखले गेले. अनेक सामाजिक अडथळ्यांचा सामना करूनही त्यांनी शिक्षणाला आपल्या परिवर्तनाचं सर्वात मोठं साधन बनवलं. त्यांचा संघर्ष केवळ स्वतःसाठी नव्हता, तो होता समानता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायासाठी. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नव्या भारतासाठी संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. 29 ऑगस्ट 1947 रोजी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने ड्राफ्टिंग कमिटी स्थापन केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या समितीच्या चेअरमॅन म्हणून नियुक्ती झाली. ही जबाबदारी अत्यंत मोठी होती. विविध समित्यांचे अहवाल, सूचना, चर्चा आणि प्रस्तावांचा विचार करून ड्राफ्टिंग कमिटीने संविधानाचा मसुदा तयार केला. 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर सादर केला. बाबासाहेबांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होते न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. भारतीय संविधानानं नागरिकांना मूलभूत अधिकार दिले. अस्पृश्यतेसारख्या सामाजिक अन्यायाविरुद्ध संवैधानिक संरक्षणाची दिशा निश्चित केली. बाबासाहेबांसाठी संविधान केवळ शासन चालवण्याचं पुस्तक नव्हतं, ते होतं प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची संधी देणारं माध्यम. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झाले. भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. या संपूर्ण प्रक्रियेत अनेक व्यक्ती, समित्या आणि सदस्यांचे योगदान होते आणि या प्रक्रियेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका इतिहासात अजरामर झाली. आज अनेक दशकांनंतरही भारतीय संविधान आपल्या लोकशाहीचा आधार आहे. बाबासाहेबांचा वारसा फक्त संविधानाच्या पानांमध्ये नाही, तो दिसतो समानतेच्या प्रत्येक प्रयत्नात, न्यायासाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येक आवाजात आणि प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांमध्ये. कारण संविधान केवळ एक पुस्तक नाही, ते आहे एका समान, न्याय्य आणि लोकशाही भारताचं वचन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द मॅन बिहाइंड द कॉन्स्टिट्यूशन.